वेलकम टू जयाज किचन. जयाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज पहा मी इथे सुकट बनवणार आहे. इथे मी सुकट घेतलेली आहे. लोखंडी तव्यावर ताप ठेवलेला आहे. आता इथे सुकट मी टाकलेली आहे. हे पहा, आता सुकट आपल्याला छानपैकी भाजून घ्यायची आहे. म्हणजे त्याचा जो उगीर वास असतो की नाही, तो सर्व निघून जातो. थोडा वेळ आपल्याला तव्यावर थोडीशी गरम करून घ्यायची आहे. ही पहा, मी गरम करून घेत आहे थोडीशी. एक एक करून का होईना माझे सबस्क्रायबर वाढत आहेत. त्यामुळे यूट्यूबला आणि माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद. हे पहा, इथे मी आता 2 मोठे कांदे चिरलेले आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 2 टोमॅटो आहे, थोडासा कढीपत्ता. इथे आता कढई तापायला लावलेली, त्यावर आता तेल टाकणार आहे. त्यामध्ये तेल टाकल्यावर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी इथे मी आता मिरच्या टाकलेल्या आहेत, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. मिरची आणि कढीपत्त्याची चांगली फोडणी द्यायची आहे आपल्याला. हे पहा, इथे आता छान आपली फोडणी होत आहे. त्यानंतर आपल्याला आता कांदा टाकायचा आहे. हे पहा, कांदा पण टाकलेला आहे. माझ्या रेसिपीच्या व्हिडिओज जर आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे पहा, आता आपल्या इथे कांदा, मिरची, कढीपत्त्याची चांगली फोडणी झालेली आहे. कांदा आपल्याला आता गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. इथे मी सुकट आता छान साफ करून घेतलेली आहे. सुकटीमध्ये खूप छोटे छोटे खडे असतात, त्यामुळे आपल्याला ती खूप व्यवस्थित निवडावी लागते. हे पहा, इथे आपला कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. इथे आता आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत. हे पहा, टोमॅटो टाकलेले आहेत. टोमॅटो घातलं की थोडा वेळ परतून घेतलं. आता त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता सुकट थोडीशी आपली खारटच असते की नाही, मग त्यामध्ये आपल्याला थोडं जपूनच मीठ घालावं लागतं. त्यामुळे मी इथे थोडंसंच मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकजीव करून घेत आहे. हे पहा, आपलं एकजीव झालेलं आहे. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. आपला कांदा टोमॅटो मऊ होस तोपर्यंत आपल्याला 4 ते 5 सेकंद झाकण ठेवावं लागतं. त्यानंतर हे पहा, झाकण काढलेलं आहे. आपला कांदा टोमॅटो छान मस्तपैकी मऊ झालेला आहे. आता इथे आपले नेहमीचे तयार केलेले मसाले घातलेले आहे. हे पहा, इथे मी सुकट छान धुवून व्यवस्थित साफ करून नितळून घेतलेली आहे. आपल्याला ती छान अशी वेळून घ्यावी लागते सुकट धुताना, तरच ते छोटे छोटे जे खडे असतात की नाही, ते सर्व ते पाण्यामध्ये खाली राहतात. मग सुकट आपली अशी वेळून छान अशी काढून घ्यायची. हे पहा, सुकट मी आता टाकलेली आहे. सुकट टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा ती एकजीव करून घ्यायची आहे. आपला जो मसाला ग्रेव्हीचा बनवला आहे की नाही, त्यामध्ये ती व्यवस्थित एकत्रित करून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, सर्व एकत्रित करून झालेली आहे आपली. त्यावर आपली नेहमीप्रमाणे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकल्याशिवाय आपल्या रेसिपीला चवच येत नाही. धन्यवाद.